आजारी फक्त शरीरच नाही, मन तर कधी कधी नशीब आणि आयुष्य सुद्धा असतं. त्यावर उपाय म्हणजे महादेवाचं वैद्य रूप. जय गुरुदेव. आज मी बोलणार आहे सिंह राशीसाठी उपयुक्त असं ठरणारं ज्योतिर्लिंग, ते म्हणजे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. लंकेचा पराक्रमी राजा रावण अत्यंत अद्भुत शक्ती, ज्ञान आणि अहंकाराचा संगम. पण एक वेळ अशी सुद्धा आली की हाच रावण वेदनांनी आणि थकव्याने सोबत अंतर्गत तणावाने ग्रासलेला. तपस्या करताना त्याने स्वतःचं मस्तक महादेवाला अर्पण केलं. शरीर मात्र जखमी झालेलं होतं, मन थकलेलं आणि आयुष्यात अगणित अडचणी. तेव्हा कोणाला हाक दिली तर फक्त महादेव. महादेव प्रकट झाले, पण इथे रौद्र रूपात नाही, तर ते आले वैद्यनाथ या स्वरूपात, उपचार करणाऱ्या रूपात. वैद्यनाथ म्हणजे शिव यांनी रावणाच्या वेदनांना शांत केलं, त्याला एक नवीन ऊर्जा, नवजीवन प्रदान केलं. आता याचा सिंह राशीशी संबंध कसा? तर सिंह राशीची व्यक्ती बाहेरून मात्र तुम्हाला स्ट्रॉंग दिसतात, पण आतून ते जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली, आत्मसन्मानाचा एक दबाव त्यांच्यामध्ये असतो आणि कधी कधी सोबत आलेला एकटेपणा. जर तुम्हालाही असाच मानसिक ताणतणाव, वारंवार आरोग्याची समस्या, कामात येणारे अडथळे यांचा सतत सामना करावा लागत असेल, तर महादेवांचं हे वैद्य रूप हे तुमच्यासाठीच आहे. आता जाणून घेऊया हे जे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे कुठे, तर याला वैद्यनाथ धाम म्हणतात. आता हे वैद्यनाथ आहे झारखंड मधील देवघर इथे वसलेलं 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र स्थान. श्रावण महिन्यात लाखो भाविक येथे येतात. येथे दर्शन घेतल्यावर एक वेगळी शांतता आणि हिलिंग एनर्जी तुम्हाला अनुभवायला मिळेल. आता मंत्र या वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचा कोणता? तर ओम वैद्यनाथाय नमः. हा मन, शरीर आणि तुमच्या नशिबात येणारी अडथळे दूर करण्यात अत्यंत प्रभावी मानला जातो. सिंह राशीसाठी खास उपाय म्हणजे रविवारी शिवलिंगावर जल अर्पण करा, सोबत बेलपत्र सुद्धा अर्पण करा. सूर्याला अर्घ्य द्या. रोज किमान 108 वेळा ओम वैद्यनाथाय नमः याचा जप करा. शक्य असल्यास वैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचं दर्शन घ्या किंवा मानस पूजा घरी असल्यास करा. हे उपाय सातत्याने केल्याने तुमचं आरोग्य, मानसिक शांतता आणि आत्मविश्वासात वाढ नक्की जाणवेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.